जुन्नर तालुक्यातल्या नारायणगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत म्हणजे पलीकडं ही हद्द असेल आर्वीची. हं. इकडून जुन्नर नारायणगाव आपल्याला रस्ता दिसतोय. इकडं पॉली हाऊस आहे. ही वेगळी जमीन आहे. परंतु ही जी जमीन आपल्या इकडं दाखवा तुम्ही. आता हा बंगला झालेला दाखवा किंवा पाठीमागं 1-2 छोटे बंगले देखील झालेले आहे दाखवा. तर ही जमीन आहे इथल्या गाढवे कुटुंबियांची आणि यांची अविभक्त हिस्सा आहे. जुना 97 गट 5. 97चा 5. 5. किती क्षेत्र होतं टोटल हे? 13 गुंठे. टोटल जमीन किती होती? टोटल 52 गुंठे. 52 गुंठे आहे. हं. तर त्याच्यापैकी महेश गाढवे नावाच्या व्यक्तीचा देखील हिस्सा आहे. त्यांचा, त्यांच्या आईचा किंवा त्यांच्या बहिणींचा असा एक 13 गुंठ्याचा यांचा हिस्सा होता. तर महेश गाढवे यांना काही आर्थिक गरज असल्यामुळं त्यांनी हे जे व्यक्ती तुमचं नाव सांगा? हनुमान साहेबराव लोखंडे, बरं. नारायणगाव, नारायणगाव. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. बरं. हे वैदू समाज तिकडे राहता वैद्य तुम्ही? समाजाचे. मला याच्यात काय काय माहितीच नाही, कळतच नाही काय. तर यांनी काय केलं, का यांना जमीन विकायची म्हणून यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि 6 गुंठे जागा 2017 साली महेश गाढवेंकडून घेतली. तर त्याच्यामध्ये हे म्हणत होते, 11 गुंठे की द्या. 6 हां, 6 गुंठ्याऐवजी मला 11 गुंठ्याचं खरेदी करून द्या. म्हणजे कागद हां, होईल. कागद होईल. ते म्हटले मला 6 गुंठे विकायचे, मला अर्जंट गरज आहे. हं, 6 गुंठ्यापुरतं बोल, नंतर तुला मी 5 गुंठे देणार आहे. हं, हं. खरेदी करून देणार आहे. एवढी बोली केली होती त्यांनी. नंतर त्यांनी काय केलं, किती रुपयाला ऑर्डर ठरला? 10,000 10,20,000 रुपये 6 गुंठे 6 गुंठेचे. आणि म्हणले नंतर आपण अजून नंतर 5 त्याच्यामध्ये गुंठे 5 गुंठे तुला देतो. दुसऱ्याला देणार नाही. नंतर त्याने काय केलं, बरं, मग 3 आता गुंठे विकायला काढलं. ठीक आहे. आता हा 3 जो गुंठे रस्ता आहे, हा हा रस्ता रस्ता यांना ठेवण्यात आला. मीच तयार करून घेतला रस्ता त्याने. बरं, हां. बरं. असं आहे. मग तो काय म्हटला, "तू 3 गुंठे परत घे बुवा." मी म्हटलं, "3 गुंठे नाही घेणार मी. मला 5 गुंठे दे. तुझी बोली आहे 5 गुंठ्याचं खरेदी करून दे. तुझे पैसे घे." तो म्हटला, "मला नाही एवढा वेळ. मला अर्जंट विकायची." म्हटलं, "तू कोणाला विक बुवा." मग ते संतोष हनवट्याला विकलं त्यांनी. मी सांगतो. हं. तुम्ही सांगता व्यवस्थित पण गोंधळ होतोय. झालं काय मी कागदपत्र वाचल्यामुळे मग 2017ला यांना 6 गुंठ विकली. यांच्यात ठरलं होतं कागदामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे त्या जे खरेदी नोटराईज आहे त्याच्यामध्ये का बाकीची 11 गुंठ्याचा कागद करून मग नंतर विकायचं. आता याला 6 गुंठ्याची गरज होती. मग काय झालं का एक हनुवंते नावाचा यांचाच समाजाचा आहे नाही, व्यक्ती. ते नाही अलग समज. अलग समाजाचं या इकडं. इकडे. इथं ना तुम्ही. तुम्ही किती साली भेटले या महेश गाडवेंना? 2018ला. 18ला. हां. यांचा व्यवहार झाला 2017ला. 2018ला मला दिली 3 गुंठे त्यांनी. 3 गुंठे. 3 गुंठे. तुम्हाला माहित होतं का हे जमिनीचा असा 3 गुंठे तुकडेबंदीच्या व्यवहाराविरुद्ध माहिती असल्यामुळे होतं, होतं? पण तो बोलला की 11 गुंठे, ही 13 गुंठे सगळी दिली का मग नंतर मी तुमचा कागद करून देतो. तुम्हाला किती विकली? 3 गुंठे दिली कुठे मला. दाखवा तुमची ठीक आहे जमीन. समोर. हां? हे हे 2 बंगला बंगले. हां, दाखवा. हे 2 विकला बंगले. आता वाटतं नाव हां, विकणार दिसतंय. आता. हे 3 गुंठ्यामध्ये 2 बंगले दिसतात हां. छोटे छोटे. हां. ते हनुवते का? हनवते. हनुवते यांचं आणि तुमचा हा बंगला हं. 6 गुंठा तुम्ही कंपाऊंड केले. कंपाऊंड केलं. बर कितीला व्यवहार ठरला? तो 4.5 लाखाला. म्हणजे कसा गुंठा पडला? 1.5 लाख रुपये गुंठा. दीड आणि तुम्हाला कसं मला पडला? 1,70,000 ने दिली. तुम्ही आधी घेतली एक मी लाख आधी सत्तर घेतली. नी. हां, 1,70,000 नी. मला ते आणि तुम्ही दीडनी. मला हां, मग एजंट होता ना. मला एजंट होतं. बरं ठीक आहे पुढं. मग आता 2017चं पाहिलं यांना 6 यांना 3 दिली. 3. आता 9 झाले. आता अजून शेवटला कोणाला विकलं? हे राकेश लोखंडे. या इकडं. काय नाव तुमचं? राकेश राजू लोखंडे. हा, तुम्ही कधी घेतली? मी 2021-22ला बर मग किती घेतली? 2 गुंठे 2 गुंठे. 2,20,000 गुंठा. पर गुंठा हो. 2,20,000. 2,20,000. बरं तुमची जमीन कुठे दाखवा? ही काय ही शेड मारली. या इकडे दाखवतो. हा बघा आता ही 6 गुंठ, ही 3 गुंठ आणि ही 2 गुंठ. हे पत्र्याचं शेड दिसते हो, ती. इथं राहिलंय मी. पत्र्याच्या शेड मध्ये राहताय का? हो, कारण जागाच नाही. मार्किंग केली का व्यवस्थित? हो, हे काय मार्किंग भरली का केली. जागा बरोबर 2 गुंठ? हा, भरली, मोजून दिली त्यांनी. बरं आता ही झाली 11 गुंठ. आता अजून 2 गुंठ कोणी घेतली? कोणत्या साली? मी 2023ला घेतली. 15/4/2023ला. किती 2 गुंठ? 2 गुंठे 4,75,000. बरं या चला असू दे किमती वाढतात कमी जास्त होतात. या इकडे. ही तुमची 2 गुंठ. बरं याला मार्किंग पण केली तुम्ही. कंपाऊंड वगैरे केले. हा दाखवा कंपाऊंड वगैरे वाईड अँगल मध्ये काढा व्हिडिओ.
बर, मग तुम्ही कसं काय घेतलं? कागद तर होत नाही, मग का घेतलं हे? ते म्हटले आता 13 गुंठे तुम्ही सगळ्यांची घेतलेले आहेत. आता मी थोड्याच दिवसात तुमचं करून देतो 13 गुंठेची खरेदी खत. मग आम्ही 1-2 महिने उलटल्यानंतर त्याच्याकडे गेलो. परत म्हटलं आम्ही की बा आता 13 गुंठे तुम्ही बोलण्याप्रमाणे सगळ्यांनी घेतलेले 13 गुंठे तुमच्या हिश्श्यातलं. तर आमच्या नावाने करून द्या आता. ते म्हणे आता तुम्हाला आता करायचं असेल तर मला 1-1 लाख रुपये एक्स्ट्रा द्यावं लागतील. तरच मी तुम्हाला करून देतो, नाहीतर नाही करणार. नाही गुंठ्याप्रमाणे गुंठ्याप्रमाणे 1 लाख रुपये द्या. असे 13 लाख रुपये तुम्ही परत द्यावं लागेल तुम्हाला आणि काय रजिस्टर ते मुद्रांक असेल तिथे तुम्ही पैसे ते वेगळे भरावे लागतील. मला 1-1 लाख रुपये गुंठ्याप्रमाणे द्यावं लागतील तरच मी करून देतो, नाही तर नाही करणार. मग आम्ही म्हटलं ऑलरेडी तुला एवढे पैसे दिले आणि परत एवढे द्यायचे म्हटले एवढे ऐपतच नाही आमची. आम्ही देऊ शकत नाही. मग त्यांनी परस्पर 13 गुंठे ही या जागेची खरेदी खत दुसऱ्या तिराईत माणसाला जागा दुसरी दाखवून या जागेचीच खरेदी खत करून दिली त्या तिराईत माणसाला. म्हणजे मुद्दा समजून घ्या. यांचे 13 गुंठ क्षेत्र आहे. हे 13 गुंठ ह्या 4 जणांमध्ये भरलं. भरलेच हां? 5 माणसं, जणांमध्ये. 5वं कोण आहे? पाचवी हीच आहे ना. तुम्ही दोघं. हां. तर 5 जणांमध्ये ठरलं 13 गुंठ संपली. हे म्हणले आता 13 गुंठ्याचा कागद होतोय. तर आम्ही 5 जणांनी मिळून तुम्ही आम्हाला खरेदी खत लिहून द्या. तर हे म्हणले की 1-1 लाख रुपये गुंठ्याप्रमाणे वाढवून द्या. तर मी करून देईल. हे नाही म्हणले. नंतर हाच जो गट यांना विकलेला आहे न्यूट्रल आता यांचे घरं झालेली आहेत. बंगले झालेले आहेत आणि हाच गट महेश गाडवे यांनी कोणाला विकला? शिंदे नामक आमच्या वैद्य समाजातील व्यक्ती आहेत 4 जण. त्यांना 13 गुंठेत दुसरी जागा दाखवून खरेदी खत या जागेचीच करून दिली त्यांनी. दुसरी जागा कुठं दाखवली? समोरची तिकडं. या इकडं आतमध्ये या बरं. म्हणजे ह्यो जो काँग्रेस आपल्याला दिसतोय ह्या क्षेत्रामध्ये ही जागा दाखवली का त्यांनी? पोल बिल रवलेत ना. पोल रवली. बर, काय नाव आहे त्यांचं ज्यांनी घेतली ते? आकाश शिंदे. आकाश शिंदे. लक्ष्मण किती विकली त्यांनी ही? 13 गुंठे. बरं, त्यांचा हिस्सा किती आहे जमिनीमध्ये? 13 त्यांच्या हिस्स्याला 13च गुंठे येतो. मग टोटल झाली 26 गुंठ. हो. बापरे. एका दगडात त्यांनी 2 पक्षी मारायचा विचार केला त्यांनी. केवढ्याला विकली ती? ती 38,48,000 38,48,000. आता ही जागा कोणाची आहे मला सांगा. तुमचं का हे काय लोखंडे नाव ही जागा कोणाची आहे? ही कोणाच्या हा हिश्श्याची आहे? आतीची इशाला इंदुबाई म्हणून आहे. बर, आत्तीची आहे का? हम्म. ही त्या महेश गाडवेची गाडवेचं नाही. नाही. बरं, मग आता जे तुमची जी लोक आहेत समाजाची ज्या हम्म. कोण शिंदे का काय हम्म. नाव घेतली तुम्ही शिंदे मगाशी, अनिल शिंदे. त्यांना इथं माहित नाही का इथं? त्यांना ही जागा दाखवली ना. त्यांना त्यांना वाटलं ही पडीक जागा- हा त्यांना हे वाटलं ही जागा दाखवली. ही जागा दाखवली आणि खरेदी का त्यांनी केलं. मग मी काय केलं, त्यांना जी 13 गुंठ्याचं कागद करून देतो तुम्ही. मी पहिली घेतलेली 13 गुंठे माझा कागद झाला पाहिजे. आता आपण जाऊया या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा सिमेंटचे ब्लॉक देखील या ठिकाणी उभे करण्यात आलेले आहे आणि पूर्णपणे हे जे क्षेत्र आहे हे पडीक आहे आणि यांचं म्हणणं आहे की ही महेश गाडवेंच्या आत्याची जमीन आहे आणि ते कोण कसत नसल्यामुळे ही जागा पडीक आहे. तर इथं बघा तुम्ही कॅमेरामध्ये दाखवा. या ठिकाणी प्लॉट देखील केलेले आहेत. हा असा प्लॉट दिसतोय. तिथे एक हे कोणी लावलं? त्यांनीच लावलेली. महेश गाडवे. महेश गाडवेल शिंदे. मोजून दिले या आत्याला माहिती आहे का त्यांच्या? नाही. ते कुठं राहतात? वारलेले. त्यांना वारस वारस काय बाकी असतील सगळे. त्यांना काय हा, मुलं? सगळं मुलं बाळ काय माहित नाही नाही तुम्हाला? माहित नाही ना आपल्याला एवढं. मग आता झालं काय? मग तुम्ही त्या शिंदेना म्हणले का अरे बाबा ही जमीन असं असं आहे? शिंदेनं म्हणतो शिंदे ऐकत नाही ना. ते म्हणतात आमची जिथं निघत तिथं घेऊ. कुठं निघल म्हणजे घेऊ म्हणजे कसं? ते म्हणतात इकडे निघाल तर आम्ही इकडे घेऊ. खरेदी खत केलं आम्ही. खरेदी खत पक्का आहे म्हणतात आमचं. खरेदी खत केलं तुम्ही रोटरी नोकरी चालत नाही. चालत नाही. नोटला किंमत नाही म्हणतात ते. तुमचे घरं जरी आमच्या हद्दीमध्ये असले तर आम्ही जेसीबी लावून पाडू असं ते म्हणतायत. तर ऑलरेडी त्यांच्या अगोदर आम्हीच घेतलेले आहेत. तरी आता देखील ते असं म्हणतात की वेळ पडल्यानंतर पुढं आम्हाला अडचण निर्माण झाली आणि तुमच्या क्षेत्रात जर आमची जागा निघाली तर तुमच्या जेसीबीने आम्ही घर पाडू आणि ही दाखवा कॅमेरा पुढे ही घर जेसीबीने पाडणार का ही? हो असं ते म्हणतात. भविष्यात काही उद्भवलं तरी आम्ही जेसीबी लावून पाडू शकतो. बरं, ते महेश गाडवेंचं घर कुठलं? ऐका ते कौलारू घर. कौलारू ते हो. कार दिसते ती कोणती? हा त्यांची ते आहेत का आता तिथं? असणारच ना. बरं, हम्म. चला आपण येऊया. मग आता हे सगळं आता तुम्हाला अशी भीती आहे का तुमची घर तोडली जाते? एक प्रकारची आमची फसवणूक झाल्यासारखंच वाटते आम्हाला. कारण की ऑलरेडी आम्ही नोटरी दस्तऐवजाने आम्ही घेतली. परत तीच गट नंबर सर्वे नंबरने तीच जागा परत दुसऱ्या 13 व्यक्तीला विकतात आणि
जो मूळ मालक आहे त्याच्या हिस्स्याला तर 13च गुंठे येतात आणि 13 गुंठे तर नोटरी दस्तऐवजाने आम्हाला विकलेली आहे. आणि परत म्हणजे रजिस्टर करताना त्यांनी जर 13 गुंठे परत 13 माणसाला विकत असेल तर आमची ती एक प्रकारची फसवणूकच आहे. ती खरं तर रजिस्टर आमच्याच नावाने केली पाहिजे होती त्या माणसानी. पण पैशाअभावी त्यांनी आम्हाला जास्त पैशाची मागणी केल्यामुळं आम्ही म्हटलं एवढे पैसे देऊ शकत नाही. तुम्ही जे ठरल्याप्रमाणे 1 रुपया न घेता आम्ही ज्यावेळेस करू त्यावेळेस 1 रुपया न घेता तुम्हाला खरेदी खत करून देऊ असं ते बोलले होते त्यावेळेस. असं नोटरीत लिहिलंय का? हो, लिहिलेलं आहे. सर हा लिहिलेले सर एवढं सांगतो. आणि ही जागा विकली त्यांनी जेव्हा खरेदी करण्यासाठी नारेगाव न जाता ते गोडेगावला गेलेत गुपचूप मध्ये प्लॅन करून. आम्हाला ही कल्पना आम्हाला सुद्धा कल्पना नाही. मग लक्षात ठेवा मग काय जागा दाखवली ही, पण म्हणजे आता कागदोपत्री ती जागा निघते इकडं. हा म्हणून ऑलरेडी तुम्ही घेतलेली. हा म्हणून म्हटलं आम्हाला काय असं न्याय मिळावा एवढीच आता आम्हाला आता काय झालंय का जे तुमचे जे भावकीतले आहेत समाजाचे हा. ते आणि तुमची भांडणं होणार. हा 100%. भविष्यात त्यांनी तक्रार गाडवेंवर केली पाहिजे. ते म्हणतात मला काय तो कागद करून देणार म्हटला आणि पैसे दिलेले आम्ही कागद झाल्यावर त्याला तर आम्ही ताबा खरं तर, टाकलं. शिंदे जे लक्ष्मण शिंदे जे 4 जण जे खरेदी दस्तऐवजाने ही जमीन घेतली तर त्यांनी मुळात तर त्यांचीच फसवणूक झालेली. 38,48,000ला एवढी म्हणजे दुसरी जागा घेतलेली त्यांनी. गट नंबर सर्वे नंबर दुसरी आहे. आणि जर ती आमची जागा जर फसवणूक त्यांची करी झालेली आहे खरं तर महेश गाडवे यांच्यावर 420 कलमान्वये त्यांच्यावरच गुन्हा दाखल करायला पाहिजे शिंदे यांनी. मग का नाही करत ते? ते म्हणतात जर आम्ही तसं केलं तर मुळात म्हणजे हा महेश गाडवे आम्हाला पैसे पण द्यायचे नाही, जमीनही मिळायची नाही. त्यामुळे आम्ही या घाबरतोय आम्ही. त्याच्यामुळे आम्ही त्याच्या विरोधात जायला घाबरतोय आम्ही. त्याच्या विरोधात तक्रार म्हणून देत नाही. तुमची घर तोडायची का? म्हणून म्हणतात भविष्यात वेळ पडली तर तुमची तोडू आम्ही. बाप रे बाप. मग पोलिसांत गेले की नाही नारायणगावला? पोलीस स्टेशनला जाऊन आलोय ना, अर्ज दिला. अर्ज दिलेले पोचे आपल्याकडे. त्या संदर्भात तक्रारी अर्ज आम्ही पोलीस स्टेशनला पण दिलेले, पण पोलीस म्हणतात ही सिव्हिल नेचर केस आहे, तुम्ही कोर्टात भांडा. तिथं जर आम्हाला आलं तिथून काही तर आम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेऊ. सिव्हिल कसं काय झालं? इथं फसवणूक आहे ना, एक जमीन दोनदा विकणं फसवणूक गुन्हा नाही का? पण पोलीस काय म्हणतात? पण ते म्हणतात आमच्या हातात नाही, ते कोर्टाकडे तुम्ही जा. कोर्टातून जर ऑर्डर आली तशी तर गुन्हा कोणते पोलीस अधिकारी म्हणाले? त्यावेळेस मला वाटतं हे पाटील साहेब होते, PSI. काय PSI पाटील हो. काहीतरी नाव आहे त्यांचं, ते म्हणाले का? हो, वरिष्ठांना का नाही भेटले? वरिष्ठांना नाही भेटलो त्यावेळेस ते म्हटले. मग त्यांनी काय तुमचा काय विषय? हे माझं घर आहे. हा, तुमच्या ह्या 3 हा. गुंठ्यामध्ये बंगला बांधलाय. हा हे माझं काम चालू आहे घराचं. त्यांनी हे आपलं पंचायत समितीला गावात अर्ज द्यायला यांना कर्ज देऊ नका. का कोणी यांना- गेला अर्ज? महेश गाडवे. का का बुवा यांनी माझे अतिक्रमण केलं म्हणून. अतिक्रमण केलं हे? हा असा अर्ज दिला गावात. यांना कर्ज देऊ नका आणि यांची नोंद पण करून घेऊ नका. नारायणगाव ग्रामपंचायतीला. हा असा अर्ज दिला. बरं, मग तुम्ही भेटले नाही का त्या गाडवेंना? भेटलो पण ते हेच नाही करत. ते काय गाडवे. शर्ट नाही घातलं. शर्ट घालून या ना सर. हा. ते काय फोन केला तर फोन हा. उचलत नाही काय नाही. माझं हा. मी आजारी आहे. डायलिसिस चालू. आज डायलिसिसला जायचं मला. डायलिसिस होतंय? हा काय होतंय तुम्हाला? किडनी मग डायलिसिस किती दिवसांनी करता? आठवड्यातून 2 वेळा. एवढं टेन्शन दिलं साहेब त्यांनी, लय टेन्शन दिले त्यांच्या सर मी 5 लाखाचं लोन केलं त्यांनी. अर्ज द्यायला तिथं याला लोन बिन देऊ नका काय नका घरावरती. माझं operation अर्ज देऊन रद्द केलं आमचं. अर्ज दिला तिथं गावात. नारायणगावला रद्द दिलं, यांच्या घराची नोंद करू नये. आणि मग नारायणगाव ग्रामपंचायतीने लोन झालेली आहे. हा. फक्त लोन देते नाही आम्हाला. लोन कोण नाही लोन देत? गावातली पंचायत. आता तुमच्या नावाने काही नसेल तर कसं काय देईल? नाही नोटरीवरती. घराचा उतार आहे. तर आता आपण तिकडे दाखवा का महेश गाडवे तिकडून येत आहेत, तर त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण घेऊया. कुठून जायला वाटत इकडं? हा, बरं येऊ दे, त्यांना येतील ते इकडं. नाही, जे काय आहे ते आपण समोरासमोर विचारू. नक्की काय भानगड आहे, नक्की कशामुळे काय अडलंय, तुमचे आरोप काय, त्यांची उत्तर काय, ते घेऊ. आलेत ना बाहेर ते? इकडे दाखवा. हा, कोण होतं याच्यामध्ये मध्यस्थी जमीन मला घ्यायला? याच्यावर तो अमोल गाडवे होता. अमोल गाडवे. त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांना पण दाद देत नाही ना.
दाद देत नाही. हम्म. आता हे बघा हे इथं लावलंय इथून तिकडं गाडवी आणि आता इकडून इकडं हे कुणी रोवून दिले पोल? आम्हीच रावलेले. ज्यावेळेस आम्ही घेतली त्यावेळेस रोवून घेतली ते यांच्या संमतीनेच घेतले ना. त्यांच्या संमतीनेच. नमस्कार गाडवे साहेब. या गाडवे साहेब, आपण यांना 2017ला या व्यक्तीला 6 गुंठ जमीन विकली. हो दिली ना. ओके. आणि नोटरीवर त्यांनी केली. या ठिकाणी बंगला बांधलाय. हो बांधलंय ना. बर 2018ला कुठे गेलं ती? हा, अनुभूती, अनुभूती. 18 ना हा, 17 काय? 2018 यांना 3 गुंठ विकली. हो. आणि तुम्ही कुठे बांधले? हे काय इथं समोर आणि मग नंतर कोण आलं 22ला कोण? किती? 2 गुंठे. हे सगळं मान्य आहे तुम्हाला? हो बोला ना. बर मग आता यांचं काय म्हणणं आहे? हा बोला. फोन करतो थांबा जरा. बरं आता यांचं काय म्हणणं आहे का तुमच्या हिश्श्याला 13 गुंठ होती तर त्याची सगळं काय जो काही खरेदी खत करायचं होतं ते तुम्ही करून देत नाही. साहेब आपण यांना खर्चाच्या मोबदल्यात जी मला एक्स्ट्रा जागा आली होती तुम्हाला पूर्ण सविस्तर विषय सांगतो मी पहिला. हा जो रोड पासूनचा इकडला गट आहे या बांधापर्यंत हा 97चा 5 आहे आणि तो जो गट आहे तो 97चा 9 आहे. आमची वाटप नसल्यामुळं तुम्हाला मी सविस्तर गोष्ट सांगतो. आमची वाटप नसल्यामुळं आमचे आजोबा माझे वडील 2009ला एक्सपायर झाले. आमचे जे आजोबा आहेत म्हणजे चुलते वगैरे सगळे हे 4 जण आणि त्यांची एक बहीण 5वी असे 5 हिस्से या क्षेत्रामध्ये 97चा 9 97चा 5 ही पूर्ण तुम्हाला माहिती देतो पहिली. त्याच्यात काय झालं ज्यावेळेस आमचे वडील गेले वडील असताना ही जमीन फक्त इथपर्यंत डेव्हलप होती ह्या रोडपासून ते इथपर्यंत. जी पुढची 2 वावरं होती 97चा 9 जी पुढची 2 वावरं होती ती डेव्हलपमेंट नव्हती. माझे वडील शासकीय अधिकारी असल्यामुळं त्यांनी काय केलं ह्या जमिनीची डेव्हलप केली. ट्रॅक्टर वगैरे त्याची बिलं वगैरे आमच्याकडे सगळी आहेत. तर ती जमीन आम्ही स्वतः कसत होतो. तर वडील काय म्हटले माझा खर्च निघेपर्यंत ही जमीन आमच्याकडे राहू दे. तर ही सगळ्यांच्या संमतीने आमच्याकडे राहिली होती. तुमच्या भाऊकीच्या संमती. भावकीच्या संबंधितीने. तर मग त्याच्यानंतर मग तुम्हाला मी सांगतो का हा सगळा विषय झाल्यानंतर ज्या वेळेस आमचे वडील गेले तर सगळे उभे राहिले ते म्हटले आम्हाला आमचं वाटप करून द्या. तर म्हटलं ठीक आहे तुमचं तुम्हाला वाटप करून देऊ आम्ही पण झालेला खर्च जो आहे तो आम्हाला दिला पाहिजे. तर त्यांनी आम्हाला या खर्चाच्या मोबदल्यात ही 14 गुंठ जागा एक्स्ट्रा काढून दिली तोंडी वाटपामध्ये. डेव्हलपिंगच्या मोबदल्यात. डेव्हलपिंगच्या मोबदल्यात ती कागदोपत्री दिली नाही. आमचा जो हिस्सा आहे इथून ती कुठे आहे ती 14 गुंठ? ठीक आहे ही 14 गुंठ जागा आहे. हे जे घर 2 गुंठे हे जे क्षेत्र आहे हे 14 गुंठ जागा ही आमच्या ह्याच्यात दिली. तुमची कुठे आहे 13 गुंठ म्हणजे तुमच्या हिश्श्याची आमच्या original जी? ऐका ना आमच्या हिश्श्याला आहे 26 गुंठ. ही 26 गुंठ जागा ही आमची आहे. आलं का लक्षामध्ये? हे तुम्हाला सविस्तर सांगतो. आता त्याच्या पलीकडची गोष्ट सांगतो. ही 97च्या 5 मध्ये उतरडे साहेब आहे ते. 97च्या 5 मध्ये अर्धा हिस्सा आमचा दाखवतोय. 97च्या 9 मध्ये सुद्धा आमचं नाव आहे. तुम्हाला कागद बघितला असेल तर मी तुम्हाला कागद दाखवतो पूर्ण. माझ्याकडे पूर्ण डिटेल्स आहे. आलं का लक्षामध्ये? मी काय कुठली काय गोष्ट तुम्हाला म्हणत नाहीये. राहिली गोष्ट त्याच्या पलीकडची का जी त्यांची बहीण होती म्हणजे आमच्या वडिलांची आत्या जी आमची वडिलांची आत्या होती ती आमच्या इकडे आली होती. ज्यावेळेस आमच्या आजोबांना त्यांना ती म्हटली का बाबांनो माझं काय आहे ते चोळी बांगडीकडून मला 2 रुपये देऊन तुम्ही माझा हक्क सोड करून घ्या. त्यावेळेस आमच्या आजोबांनी त्यांना मारायला धावले. तर त्यांना मी काय म्हटलं तुम्ही एक काम करा म्हटलं असं काही विषय करू नका. म्हटलं काय असेल ती आत्या आहे तिचा कायदेशीर एक हिस्सा आहे. तर यांनी काय कोणी हस्तक्षेप केला नाही. तिचा जो हिस्सा आहे तो सुद्धा हिस्सा मी मारून घेतलेला आहे. पण ह्यानंतरच्या ज्या प्रकरणामध्ये काय यांनी मला जी हरकत घातली किंवा जे माझं जे काय कागद थांबवला किंवा काही गोष्टी केल्या ह्या सगळ्याच्या प्रकरणामध्ये ते प्रकरण तसंच राहून गेलं. म्हटलं आता एक एक गोष्ट सॉल्व आउट करून घेऊन ती गोष्ट मार्गी लागेल. ह्या असा विषय होता. आता आमची फाळणी बारा नाही म्हणजे आमची खाते वाटप आज नाही. दिसतंय ना, फाळणीच झालेली नाही तुमच्या खाते बोल 97ची. नाही तुम्ही 1 2 3 4 5 गट पडलेत परंतु त्याची फाळणी नाहीये त्याची नाही. मोजणी होऊ शकत नाही. नाही होऊ शकत. आतल्या आत गटात. नाही होऊ तर शकत. तुमचं म्हणणं आहे का ही जमीन यांची म्हणजे आहे पण तुम्ही यांना विकली 13 हो. गुंठ कागद- एका एकाला हा बरोबर नोटरी करून. नोटरी हे करून मान्य दिली. आहे. हो मग आता मग जर 13 गुंठ आपण देतोय तर मग यांना खरेदी करायला हरकत काय? मी यांना काय म्हटलं साहेब यांनी 2017 साली जागा घेतली. 2 मिनिटं ऐका. मी यांना काय म्हटलं तुम्ही फक्त थोडे दिवस थांबा. माझं ज्यावेळेस फाळणी बारा होईल त्यावेळेस बाबा खाते फोड होईल. माझं तिकडलं नाव कमी होऊन इकडं नाव चढेल. बरोबर इथं नाव आल्यावरती मला यांना करून देता येईल. पण यांनी काय केलं यांनी लोकांचं ऐकून मला हरकत घातली. मग आता हे कायदेशीर चाललेत कोर्टामध्ये तर मग चालू दे ना कोर्टामध्ये. काय हरकत घातली? त्यांनाच विचारा ना. त्यांनी सर्कलकडे हरकत घातली नंतर प्रांताकडे गेलं ते प्रकरण. या खरेदी खताला. हा या खरेदी खताला मी जे केलं होतं ते खरेदी खत कारण मला हे खरेदी खत का करणं गरजेचं होतं. मला पैशाची अडचण होती म्हणून मला खरेदी खत करणं गरजेचं होतं. मला दुसरं एक काम होतं व्यवहार करायचा होता. पण
आता त्यांचं काय म्हणणं आहे का तुमची 13 गुंठच कागदोपत्री जमीन, कागदोपत्री हा समजून घ्या, हा कागदोपत्री तुमचा हिस्सा किती निघतोय? हा. 13 गुंठ. बरं ठीक आहे, त्यांच्या हिशोबाने ते म्हणत असतील 13 गुंठ. त्यांना माहिती का मी माझ्या आत्याचा हिस्सा मारलेला आहे? हे त्यांना माहिती का? माझ्या आत्यानी जे माझ्या वडिलांच्या आत्यानी जे मला लिखापडी काय करून दिलेली ही गोष्ट त्यांना माहिती का? ते उतरून घ्या ना कागदावर. नाही ना उतरून घेता येत साहेब. आता ही अडचण झाल्यामुळे मला लगेच नाही ना उतरून घेता येत. हे जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही. काय झालं सर, मी एकाला जामीनदार होतो. त्याचा पण बोजा चढला होता मांडवी किनाऱ्याचा. ते एक प्रकरण मी शॉर्ट आउट करत गेलो. मी त्यांना ही गोष्ट आम्ही प्रेमाने बसून समजून त्यांना सांगत होतो. पण त्यांनी काय ऐकलं नाही. ते म्हटले आम्हाला आमचं पहिलं करून दे, नंतर त्यांचं काय आहे ते कर. हे असं त्यांचं म्हणणं होतं. ऐका ना, हे तसं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यामुळं मी काय त्या गोष्टीमध्ये मी म्हटलं तुम्हाला जे काय करायचं तुम्ही कायदेशीररित्या करा. ह्याच्यावरती आपला बाकी काही विषय नव्हता. आता काय झाले, मुळात तुमची समजा ही जमीन निघत असेल किंवा भविष्यात निघाली, परंतु आता काय झाली की ह्याच जमिनीचं तुम्ही 13 गुंठ्याचं खर्च दुसऱ्या व्यक्तीला मारलंय आणि तो इथे येतोय आणि यांना धमकी देतोय. नाही, नाही असं होऊ शकत नाही साहेब. कोणीच कोणाला धमकी देत नाहीये. हे बघा, मी यांना रीतसर काय म्हटलं, यांची ग्रामपंचायत नोंद आहे. यांच्या घरावर लोन आहे. तुम्ही एक बारीक विचार करा. यांची जागा यांच्या ताब्यात आहे. यांना अडचण काय आहे का? नाहीये. दम काढा ना जरा, तुम्ही जरा शांत बसा. यांना अडचण काय आहे का? बरं त्यांना कुठून कुठून दिली तुम्ही दाखवा. हे काय जे आहे ते क्षेत्र दिलेले आहे आपण आता त्यांना. हे पॉली हाऊस. यांना 3 गुंठे दिलेले आहे. हा. तुम्हाला हे सांगतो. मी सरकारी मोजणीचा पण अर्ज केलेला आहे. तुम्हाला त्यावेळेस पण मी बोलवीन सगळ्यांना. हो, नक्की. हे पण मी तुम्हाला सांगतो. सरकारी मोजणीचा पण मी अर्ज केलेला आहे. जेवढे कागदोपत्री ज्याची जागा आहे ना, तेवढाच हिशोब मी धरणार आहे. समजून घ्या तुम्ही. बरं का? हा ठीक आहे ना, कागदोपत्री जे आहे ते लिहिलेलं आहे ते. मी काय म्हणतो, थांबा ना. ऐका ना, जे कागदोपत्री आहे ना, त्या हिशोबानेच आपण चालणार आहे. जे असेल ते. आणि आपलं काही यांना कुठल्याही गोष्टीची अडचण केली किंवा काय केली, यांना कधी काय बोललोय, यांनी फक्त मला सांगावं. बरं, फक्त आता- यांना मी काय म्हटलं होतं, जोपर्यंत आमचा विषय सॉल्व्ह होत नाही, तोपर्यंत तुम्ही काय हा उद्योग करू नका. माझं हे खरेदी खत त्यांनी थांबवलं. डिसेंबर 2025ला मी खरेदी खत केलेलं आहे. ते खरेदी खत आज जवळजवळ माझे पैसे पण अडकून पडलेले आहेत. नाही, मला नाही, त्या पण मला एकच मिनिटं मी तुम्हाला थांबवतो साहेब. तुम्ही जर यांना 13 गुंठ्याचं समजा कोणत्या शिंदेला खरेदी खत करून दिलं, हा. तर यांना तुम्ही कसं खरेदी खत करून देणार? अहो यांना खरेदी खत कसं करून देणार मी तुम्हाला तेच सांगतो का आमची 2 गटात त्या गटात सुद्धा माझं नाव आहे. तोंडी वाटपामध्ये मला हे क्षेत्र आलं. 97च्या 5 मध्ये हे क्षेत्र मला तोंडी वाटपात आलं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्याच्या पलीकडे आमचे आजोबा होते, चुलत आजोबा. त्यांना मूलबाळ नव्हतं. त्यांना मूलबाळ नव्हतं. त्यांचा शेवट आम्हीच केला. पण आम्ही जे 3 जण होतो, चुलत भाऊ आणि मी, तर आम्ही तिघांमध्ये ते क्षेत्र वाटप करून घेतलं. नाही, ते माझ्या लक्षात आलं सुरुवातीला. तुमचं हा. काय म्हणणं आहे, माझं अजून क्षेत्र इकडे वाढणार आहे. हा. वाढेल का नाही यांना काय माहिती ना, ते यांना नाही घाबरणार ना. माहिती. यांना माहिती नाही ती गोष्ट. यांना मी तीच गोष्ट समजून सांगत होतो, पण यांनी ती काही गोष्ट माझी ऐकली नाही. मी तुम्हाला हे सांगतो. यांना मी त्यावेळेस पण बसून याच्यामध्ये सूरज वाजगे यांनी पण मध्यस्थी केली. त्याच्यानंतर आमचं 2-3 वेळा बोलणं झालं. त्यांना मी पर्सनली कागदपत्र दाखवले. म्हटले, "हे बघा या क्षणी असं आहे." ते मला म्हटले, "महेश भाऊ तू कागदोपत्री तुझं व्यवस्थित काम आहे आणि आपल्याला काय हे बघा तुम्हाला एक सांगतो तुमच्या माध्यमातून आपल्याला काय यांना कुठल्या प्रकारची अडचण करायची नाही. फक्त काय झालंय हे कोणाचं ऐकून किंवा काय करत असेल, हे बघा आपण एकदा दिले विषय तिथं संपलेला विषय. आपल्याला काय करायची गरज आहे? बरं आता दाखवा त्यांना, यांना जागा कुठून कुठं विकली दाखवा. हे काय आहे ना त्यांना माहिती ना, नाही, त्यांना दाखवा ना विचारा आपण. ना तुम्ही. त्यांना Please. विचारा. ऐका ना सर, त्यांना ते विचारा म्हणतात तुम्ही. ऐका मी सांगतो. हा. ते काय म्हणतात, आता इकडे कॅमेऱ्याने दाखवा. तो जो बंगला आहे, तो हा. बंगल्यासकट असा हे म्हणजे 13 जणांचे 13 गुंठ्याचे बरं का म्हणतो हे 5 जण मिळून. हा इथं जो काय इथं उभा केलंय हा. लोखंडी अँगल, हा. तिकडून तर त्या पॉली हाऊसचा जो रस्ता दिसतोय का, हा. तिथपर्यंत ही 13 गुंठ तुम्ही दिलेली. खरं आहे हो का? 13 गुंठ दिलेली आहे ना. आता मग त्या शिंदे जो काय आहे, त्यांना यां- ही जागा दिलेली आहे. ही ना, हो ही काय ही पोल लावलेली ही जागा दिलेली आहे. मग यांची जागा कुठं त्यांची जागा कुठं तुम्हीच सांगा मला आता. आता मालक काय म्हणतात की मी ही नाही शिंदेना जागा ही दाखवली. जागा दिलेली ही तुमच्या समोर पोल लावलेले आहेत, तुम्ही बघा. मी काय चुकीचं बोलत नाहीये सर. आलं का लक्षामध्ये? तुम्ही थोडी माहिती घ्या. मी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही माझ्याबरोबर चला. तुम्हाला मी कागद माझ्या घरी आहेत. सगळे कागद दाखवतो. आलं का आता लक्षामध्ये? आता एक राहिला पॉइंट एक का तो रस्त्याची जागा सोडून तुम्ही म्हणताय ते धरून मानताय. अहो त्याचं काय रस्ता मी करायचं? स्वतः करून दिलाय त्यांना साहेब. रस्ता मी स्वतः करून दिलेला आहे. 10 फूट रस्ता आहे, तो 12 फूट रस्ता आहे. हा रस्ता मी वैयक्तिक केलेला आहे. माझ्या स्वखर्चातून. आता काय म्हणणं आहे तुमचं? आम्हाला काही एवढंच फक्त मागणी आमची का आमचं खरेदी करून द्यावं. खरेदी करून द्यावं एवढंच म्हणणं. हे बघा साहेब, माझा जोपर्यंत डॉक्युमेंट विषय होत नाही, तुम्हाला मी सांगतो. माझा जोपर्यंत डॉक्युमेंट विषय होत नाही तोपर्यंत मी काही गोष्ट करू शकत नाही. माझं ज्या दिवशी क्लिअर होईल त्या दिवशी मी सांगेल.
एवढ्यापर्यंत त्यांनी जायची गरजच नव्हती. जे असेल ते विषय मी तुम्हाला कसे सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या का नाही, हे तुम्हाला तुम्हाला पैशाची गरज असल्यामुळे नाही, तुम्ही हे ऐका, केलं. ऐका, 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 ऐका. मी त्यांच्याकडे कुठली मागणी केली का त्यांनी मला सांगावा. काय केली दोन मागणी? मिनिटं बोलतो. 1,00,000 रुपयाची मागणी केली प्रत्येकी 2 मिनिटं कोणत्या थांबा. मागे 1-1 लाख? केली ना, हो, राहू दे ती. हो. केली का? नाही, मी असं काहीच बोललेलं नाहीये. दुसरी गोष्ट तुम्हाला मी एक सांगतो का मी यांना हेच सांगत होतो, तुमची जागा सोडून हे यांचं म्हणणं काय आहे का हे म्हणजे पोलीस स्टेशनला पण मला सांगत होते यांनी आमची जागा विकली, यांनी आमची जागा विकली. आता तुम्ही प्रत्यक्षात आले इथं, ही जागा कुठे आणि ती जागा कुठे, हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेले. आता मुद्दा काय समजून घ्या. तुमचं क्षेत्र आता कागदोपत्री निघते 13 गुंठे. 26 गुंठे. कागदोपत्री आता 13 गुंठे आहे ना? हा 97च्या 5 मध्ये 13 गुंठे. आहे की नाही? हो बरोबर. 97च्या 5 मध्ये तुम्ही यांना 13 गुंठ समजा थोडी थोडी विकून हे 13 गुंठ भरवलं. हा. आता तुमचं उरलं 0 कागदोपत्री. हा हा. तुमचं तिथं 100% भरलं, आम्ही ते म्हणत नाही. बरोबर. कागदोपत्री 0 हे केलं. तुम्ही काय केलं 97च्या 5 मधला 13 गुंठ भलत्याला जिंकलं. समजा तुम्हाला पैशाची आर्थिक अडचण असेल म्हणून. हम्म. मग यांचं काय म्हणणं होतं का ती जमीन आम्हालाच तुम्ही विकायला लागत होती, खरेदी करून द्यायला लागत होतं. साहेब ऐका ना, कुठलाही कागद करत असताना किंवा कुठलाही विषय होत असताना मी यांना पहिलं सांगितलं होतं मला ही जागा द्यायची. हे मला म्हटले आम्हाला कागद करून दे, आम्ही तुला लोन मारून पैसे देऊ. असा व्यवहार होतो का, मला याचं उत्तर द्या तुम्ही. असा व्यवहार होतो पण का? आता आता काय करायचं आता कसं नाही, तुम्ही आता यांना काय 13 हे जे गुंठ चाल देणार? ऐका ना 2 मिनिटं. मी तुम्हाला तेच सांगतोय सर का 97च्या 9 मध्ये जे माझं 13 गुंठ्याचा हिस्सा आहे, तिथं नाव कमी झाल्यावरती इथं नाव कमी होणार आहे. आपण ते जर तरचा विषय नाही झाल्यावर काय नाही होणार ना ते. का नाही होणार सर, मला सांगा ना. होणार ना ते. किती चाललंय दिवस प्रोसेस. लागतील त्याला? प्रोसेस आहे त्याला 6-7 महिने जातील त्या गोष्टीला. 7 महिने आणि हा, नंतर 6-7 मग काय महिने. समजा वर्षभर थांबतील. हे बघा आमचे जे एक चुलत आजोबा होते ते सुद्धा मिसिंग आहे. तुम्ही समजून घ्या. ते बरं. सुद्धा मिसिंग आहे. ते अजून ती मृत- जमीन वाढेल तुमची हा, भविष्यात. मग तोच विषय सांगतोय मी तुम्हाला. यांना काही गोष्टी अजून मी सांगितलेल्या नाहीयेत. आलं का लक्षामध्ये? हे पूर्ण ज्यावेळेस क्लिअर होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगू शकतो सगळा विषय. आता ते एक मात्र खरं आहे का तुमची जे 97-5 आहे यांनी दुबार विक्री झालेली आहे, त्यांचा तो काय विषय ते कायद्याने ते काय बरोबर नाही, ऐकून घ्या. आता त्यांचं काय म्हणणं आहे ते दाखवतात की ही जागा तुमची तुम्हाला दिलेली आहे ताब्यात. ही जागा विकली ते त्याला विकलेली पण आहे. ते हरकत का घालतात? कोण हरकत घालतं? ते महेश गाडवे. हेच ना मग इथं काय हरकत घालतं मग? कुठले? नाही नाही, मी लोनला पतपिढीला मी पहिलंच लेटर दिलेलं आहे साहेब. पतपिढीला पहिलंच लेटर दिलेलं आहे. इकडे जवळ आहे जरा. 20 तारखेला हरकत घातलेली. का घातली? पहिल्याच पतपिढीला मी लेटर देऊन ठेवलेलं आहे. ज्यावेळेस हा मॅटर कोर्टात चालला होता त्यावेळेसच मी पतपिढीला लेटर देऊन ठेवलेलं आहे. नाही नाही, आता घर आहे त्यांनी बांधले, तुम्ही जागा दिली, पैसे घेतले, मग मला नोंद एक करायला सांगा, हरकत काय? सर ऐका ना, मला एक सांगा. हे मला म्हणतात आहे का तुझी सही दे. हो ऐका ना, हे मला काय सांगतात आहे, ऐका ना, हे मला सांगतात आहे माझी संमती द्या. मी 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 कशी काय संमती देईन? मग हरकत काय घेताय असं? मी हरकत घेतलेली नाहीये सर. मी तुम्हाला अजून पण सांगतो, मी हरकत घेतलेली नाही. मी फक्त प्रोसेसनी पतपिढीला पत्र देऊन ठेवलेलं आहे. मी हरकत कुठल्या गोष्टीची घेतलेली काय दिले पत्र? पत्र काही नाही. फक्त बाबा मी सदर जमिनीचा हा कोर्टामध्ये वाद चालू आहे. ह्या जमिनीच्या वादामध्ये बाबा कोणी तुम्ही चौकशी करून तुमच्या पद्धतीने योग्य तो निर्णय तुम्ही घ्यावा. पण त्याची त्रास यांना होतो ना. पण याची नोंद आहे ग्रामपंचायतला. यांना विचारा बरं ग्रामपंचायतची ठीक आहे, नोंद असू द्या, मला सांगा. ऐका ना सर, मला करायचं झालं असं तर मी यांची नोंद पण उडवली असती, पण मला नाही करायचं ना त्या गोष्टी. तुम्ही समजून घ्या माझा मुद्दा. मी काय सांगतोय संदीप साहेब, हा, बरोबर आहे तुमचं. बरोबर आहे का? मला जर यांचं करायचं असं तर मी यांची ग्रामपंचायतला नोंद सुद्धा उडवली असती, पण त्रासच मी नाही द्यायचं केलं. तर तुम्ही मी नाही केलं ना तसं. बरं मी काय म्हणतो मग आता पतपेढीशी बोलून घ्या की कशाला त्या लोकांचं कर्ज ऐका ना, वगैरे मी माझ्या पद्धतीने पतपिढीशी बोललेलो आहे. आता त्यांचा इंटरनल काय प्रॉब्लेम आहे ते त्यांनी जाऊन चौकशी करा. संमती आणा, महेश गाडवेची संमती आणा. देऊ शकत नाही ना. मी तुम्हाला नोटरी करून दिलेली, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या हिमतीवर काढा लोन. माझा काही संबंध आहे? मला सांगा. तक्रार दिलं ना तुम्ही आता. मी तक्रार फक्त मी फक्त काय दिलेलं आहे का बाबा जमिनीचे वाद चालू आहे कोर्टामध्ये, एवढीच तक्रार दिलेली. मी बाकीचा काही विषय केलेला नाही. जमीन आपलं हे केलंय पण त्याचे अर्ज पण आहे. हे पहा, अर्ज आहे मोबाईल मध्ये. त्याच्यात अर्ज कसा दिला हे बळजबरीने ताबा केलेला आहे म्हणून. अतिक्रमण म्हणून अर्ज दिलेला आहे त्यांनी. ग्रामपंचायत मध्ये नोंद झालेली कॅन्सल व्हावं. पतसंस्थेला मला सुद्धा घरा नोंदणीला एवढा त्रास झाला साहेब, नाकी नऊ आले अर्ज साहेब. देऊन ठेवतो तो. नोंद करू नका म्हणून. ते तर म्हणताय मी काय तक्रार वगैरे केली नाही. आता मी काल गेलो होतो पतसंस्थेत गेलो होतो. त्यांनी तक्रारी अर्ज दिलेला आहे की यांची नोंद होऊ नये म्हणून. की अतिक्रमित ते म्हणतात नाही केलं, मी करू काय तक्रार? मी अर्ज हा जुना दिलेला आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. मी फक्त एवढंच सांगितलेलं आहे. आलं का? 2 बहिणी त्यांनाही बोलून घ्या, जागा विकली, कशी विकली, कसं नाही. ते दूधचं दूध पाणीचं पाणी होऊन जाईल ना.
बरं जाऊ दे, आता ते म्हणले ना तुम्हाला विकली ऐका जमीन. ना, हा. तेवढा त्यांना वेळ नाही, त्यांना त्यांची कामं धंदे पडलेले आहेत. आमचं म्हणणं एकच आहे, कोणाची तक्रार वाद नाही, आमची जागा आमच्या नावाने करून त्यांना काय दिली. हरकत करू नका आणि जाव नाव करून द्या. सगळ्याला त्यांनी त्यांच्या पद्धतीने लोन घ्यावा, तुम्ही पतपिढी तुम्ही तक्रार काय कशी करा. देता? अहो मी नाही केलेली आहे साहेब, मी सांगतो फक्त मी काय केलंय. कुठे गेली दाखवा. हो, मी अर्ज दिलाय, म्हणजे मी त्यांना काय सांगितलं, बाबा सदर याचा जमिनीचा वाद चालू आहे कोर्टामध्ये, एवढंच फक्त सांगितलं. पण मग ते अन्याय आहे ना हो त्यांच्यावर. अन्याय आहे ना हा. मग पतपिढीने द्यावा ना त्यांना कर्ज, मी कुठं नाही तुम्ही म्हणत. तक्रार दिले कसं देतील? बरं ठीक आहे, तुम्ही काय करता? मी काय म्हणतो, मी माझा अर्ज मागे घेतो, त्यांना म्हणावं घ्या का लोन करून. अजून काय सांगू तुम्हाला? अभिनंदन सर. अजून काय सांगू धन्यवाद. ह्याच्या पुढे अजून काय सांगू? घेणार आहे तुम्ही. हा घेतो, लगेच उद्या जाऊन घेतो. येऊ का? संमतीपत्र नाही देणार मी, तुम्ही तुमच्या पद्धतीने नोटरीवर घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या. साहेब आता एवढं मोठं मन दाखवलंय तुम्ही, आता काय करताय? हा, त्यांचं त्यांना सॉल्व मला- करून टाका. बरं, ऐका ना, उद्या त्यांनी असं नाही सांगावं का पतपिढीने सांगितली का सातबाऱ्यामध्ये जेवढे आहेत, सगळ्यांची नावं द्या, सगळ्यांची संमती द्या. हे जमणार नाही. बरोबर का बरोबर आहे साहेब? बरोबर आहे की नाही? कारण घेताना बाकीच्यांनी कोणी सही केलेली नव्हती. चौघांचे सह्या आहेत ना, चौघांचे फोटो आहेत ना. चौघांच्या सह्यांचं म्हणतोय मी. पाहिजे. हो, आम्हाला दुसऱ्यांचं काय संमती नको. आता या ठिकाणी आपण एक 20/7/2026 अर्ज वाचून दाखवतो मी तुम्हाला. व्यवस्थापक संचार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आर्वी, आणि हा महेश रमेश गाडवे म्हणजे यांनी दिलाय. तर ते काय म्हणतायत, मी स्वतः महेश रमेश गाडवे, राहणार नारायणगाव. माझी शेतजमीन 97/5 या मध्ये अतिक्रमण हनुमान साहेब लोखंडे, संतोष कुंडलिक हनवते, सीताराम कुंडलिक हनवते, शीतल अविनाश शिंदे, राकेश राजू लोखंडे असून त्यांच्या घराचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मी स्वतः महेश गाडवे, माझी आई सुनीता रमेश गाडवे, माझी बहीण मिनल वायकर, मनीषा अविनाश दुर्गे यांना कोणालाही सांगता न विचारता सदर बांधकाम करून अतिक्रमण केलेले आहे. आम्ही त्यांना सदर जागा ही भाडे तत्वावर दिली असून सदर त्या जागेवर कोर्टात दावा चालू आहे, तरी त्या जागेवर त्यांनी बळजबरी बांधकाम केलेले आहे. नारायणगाव ग्रामपंचायतला सदर यांच्या घराची नोंद झाली असून ती रद्द करण्यात यावी असा सुद्धा अर्ज देण्यात आलेला आहे. सदर आपण यांना संचार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित आर्वी यांना कुठल्याही प्रकारचं कर्ज देण्यात येऊ नये. आपला विश्वासू रमेश महेश गाडवे. 20/7/2026 ला पत्र दिले. तुमचंच आहे का हे? हो, दिलेलं आहे मी पत्र. मग आता हे जेव्हा कोर्टात जेव्हा हे चाललं होतं ना, त्याच्यानंतर हे मी दिलेलं आहे. माझ्या वकिलाच्या सांगण्यानुसार दिलेलं आहे मी. हे काय मी इकडेच दिलेलं नाही, नारायणगावच्या पण. ऐका ना, हे बळजबरी घर बांधली की? ऐका ना, मी नारायणगावच्या सुद्धा हे काही माझ्या सल्ल्याने दिलेलं नाहीये, तुम्ही समजून घ्या. आलं का लक्षामध्ये? हे मी पूर्ण सगळीकडे दिलेलं आहे. आपण हे कोणी सांगितलं? हे वकील साहेबांनी सांगितलेलं आहे, माझे जे वकील आहेत त्यांनी. ठीक आहे, सही तुमची आहे ना. आता तुम्ही तर थेट म्हणताय हे भाड्याने दिले, बळजबरीने घर बांधले. ऐका ना. महेश सर, हो सर, ऐका ना, माझा कोर्टामध्ये वाद चालू आहे. जे काय ते मी कोर्टात त्यांच्याशी बोलन. चालेल. ओके, येऊ का सर मी? काय हरकत हा, नाही. ओके. तर अशा पद्धतीने आपण पाहतोय का आता ते म्हणतात की माझा कोर्टामध्ये वाद चालू आहे, कोर्टाच्या पद्धतीने पाहिल मी. तर त्यांनी हे ग्रामपंचायतीला देखील घराची नोंद रद्द करावी म्हणून अर्ज दिलेला आहे. तर असं जर असेल तर या प्रशासनाने यांची नक्कीच दखल घेतली पाहिजे. याच्यामध्ये दुबार खरेदी खत झालेली आहे. अगोदर 2017ला विकलं थोडं थोडं, आणि 13 गुंठे यांची जागा भरली. यांची बोली होती त्याच्यात त्या नोटरी दस्तामध्ये उल्लेख होता. परंतु आता हे लोकांना आता कधी टांगती तलवार आहे. यांनी समजा काही कामाला कष्ट करून ही घरं वगैरे बांधलेली आहेत. काय करता काम तुम्ही? आम्ही मोलमजुरीच करतोय. चहाचं दुकान आहे. लोक म्हणतील एवढे बंगले कसे काय झाले? चहाचं दुकान मला कष्ट करतो ना, सकाळी 7 ते संध्याकाळी 10. बर. कष्ट तुम्ही काय करतो. करता? शेती करतोय मी. मजूर. मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी. तुमचं कुठे? हे काय येसे पत्राचं शेड. तर मग आता यांनी करायचं काय असा खरा तर प्रश्न हे झालेला आहे. याच्यामध्ये नक्कीच जे काय नारायणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी असतील त्यांनी या व्हिडिओची तात्काळ दखल घ्यावी आणि याच्यामध्ये खरा तो न्याय या कुटुंबाला द्यावा. आम्हाला तेवढा न्याय न्याय पाहिजे, बाकी पाहिजे काही नाही. आम्हाला. असं आहे. आमच्या कारण एवढे पैसे पण दिलेले आहेत आणि पैसे देऊनही आमच्या पदरी जर आमची जमीन आमच्या ताब्यात देऊनही जर तो अतिक्रमणच म्हणत असेल तर याला अन्यायच म्हणावा लागेल. तो अर्ज देऊन येतो, तो नाही ऊन पडतोय. आता पाहिलं तुम्ही, स्वतःहून वाचून पाहिलं तुम्ही. आता याच्यामध्ये ही सगळी जमीन महेश गाडवेंनी दाखवलेली आहे. फेन्सिंग कुठं कुठं केले, ताबा दिलेला आहे. जे शिंदे कोण आहेत त्यांनी याची दखल घ्यावी.
त्यांची उद्या याच्यामध्ये फसवणूक नाही. त्यांनी जर इकडे याच्यावर हे करायचा प्रयत्न केला तर राहतील बाजूला. आता किती झाली तुम्ही 10,20,000 आमच्या तुमचे किती? 4.5 लाख 10, 4, 14 झाले, 14 14.5. यांचे 4,40,000 14, 18, 20 लाख रुपये 18, 19 लाख झाले. 5 लाख रुपये 19 आणि 5 किती झाले? 24 लाख. आणि हे 38 लाख. 38 लाख 48,000